सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. निरूपणाचा विषय आहे जीवांचा जन्म जीवनानंद उपभोगासाठीच. जीवांचा जन्म जीवनानंद उपभोगासाठीच असतो. संस्कृत सुभाषित आहे, आनंदा एव भूतानी यतन्ते यानी कानिचित. सर्व प्राणी मात्रे आनंद प्राप्तीसाठीच प्रयत्नरत असती. या पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रे सातत्याने आनंदाच्या प्राप्तीसाठीच झटत असतात, प्रयत्नरत असतात. सांगायचा मुद्दा हा आहे की कोणताही जीव कधीही केवळ विना हालचाल विना हेतू जीवन जगत असतो असे म्हणणे योग्य होणार नाही. थोडे अधिक स्पष्ट करूया हे विधान. जेव्हा एखादा साधू झाडाखाली स्वस्थ बसलेला असतो, एखादा शिल्पकार शिल्प कोरण्यात दंग मग्न असतो, नृत्यकार नर्तनात असतो किंवा वक्ता लेखक श्रोता अनुक्रमे वक्तृत्व लिखाण व श्रवणात देहभान हरपलेला असतो, तेव्हा अगदी नकळतपणे हृदयांतर्गत आनंदोर्मी उठत असतात आणि त्यावेळी हृदयस्थ परमेश्वर किंवा ज्याला आपण केवळ असण्यापणाची जाणीव म्हणू शकतो ती अधिकाधिक प्रगल्भ प्रशस्त व्यापक प्रासादिक म्हणजे आनंददायी होत असते. हे व्यापक होणे हेच अंतरंगातील आत्मतत्वाचे भूमा म्हणजे विराट ब्रह्मरूप असते, जे वास्तवात अनुभवण्यासाठीच प्राणी मात्रे अवनी तलावर प्रविष्ट होतात. वर म्हटले आहे की जीव कधीही विना हेतू जीवन जगत नसतो. याचा हाच अर्थ आहे की कधी कधी जीवाला वर म्हटले आहे की जीव कधीही विना हेतू जीवन जगत नसतो. याचा हाच अर्थ आहे की कधी कधी जीवाला जीवन जगण्याचा त्याच्या पुरता किंवा त्याच्या ज्ञान मर्यादेतील त्याला कळतो तितका हेतू माहीत असतो व तो त्या त्या दिशेने जीवन जगत असतो. मात्र ज्यांना हा हेतू शब्दात मांडता येत नाही, सांगता येत नाही, त्यांनाही तो अंतर्मनातून कळत असतोच असतो. जसे माणूस स्वतःला अहम मी आय म्हणून व्यक्त करतो आणि आपले मी पण आयने सहमभाव तो वरचेवर मांडतो. प्राणीही माणसाच्या तुलनेत कमी उत्क्रांत असले तरी आपला हेतू ते कृतीतून दाखवून देतातच देतात. भुकेलेला वाघ दूरवर जाऊन सुद्धा शिकार करतो, मात्र तोच जर क्षुधित नसेल तर अगदी जवळून जाणाऱ्या हरणाकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. याचा अर्थ हाच की क्षुधित वाघ शिकार करताना अगदी डरकाळी मारून किंवा गर्जना करून भक्ष्य गिळंकृत करतो, तेव्हा आपली भूक भागून समाधान आनंद प्राप्ती करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. स्पष्टपणे हा प्रयत्न दिसून येतो. यातील गर्जना डरकाळी हा आहे त्याचा अहमभाव. वेगळ्या प्रसंगात क्षुधित नसताना तो जवळच्याच हरणाकडे ढुंकूनही न बघता पुढे जातो. येथेही त्याचे हे दुर्लक्ष किंवा त्या हरणाकडे लक्ष न देणे हाही त्याचा अहमभाव आहे. आता लक्ष न देता अहमभाव शांतपणे व्यक्त होतो आणि हरणावर झडप घालताना तोच अहमभाव डरकाळी किंवा गर्जना रूपे व्यक्त होतो. अतृप्तीत अहंकार उफाळतो व तृप्तीत तोच शांत निवांत असतो. इतकेच. अहंकार उफाळणे हे दुर्जन लक्षण असले व शांत निवांत असणे हे साधू लक्षण असले तरीही असणेपणाची जाणीव हा अहमभाव तथा वास्तवार्थाने आत्मभावच असतो किंवा त्याला आत्मभानच म्हणतात. म्हणूनच म्हणतात जीवाच्या सर्व क्रिया सरते शेवटी आत्मसुखासाठीच आनंदासाठीच असतात. खरे तर आपण ज्याला दगडधोंडे म्हणतो तेही जीवच आहेत असे योग वासिष्ठात म्हटले आहे. त्याचा अर्थ इतकाच की कुठलीही अभिव्यक्त वस्तू ही अशी ना तशी मूळ अहंकाराची किंवा सर्वच्या सर्व अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या अहमभावाचीच अभिव्यक्ती आहे. ही अभिव्यक्ती अनेकानेक रूपाने अनादि अनंततेने होत आलेलीच आहे आणि अगदी निरंतर म्हणावी अशी ती चालू राहणार आहे. त्याचा हेतू किंवा कारण अव्यक्त व्यक्ततेत येऊन आनंद उपभोगत असतो हेच आहे. तेव्हा अव्यक्त व्यक्ततेत येऊन आनंद उपभोगणे हाच अव्यक्तातून व्यक्ततेत येण्याचा हेतू आहे किंवा हे त्याचं कारण आहे. अशा अर्थी दगडधोंडे हे सुद्धा जीव आहे. त्याचा अर्थ दगडधोंडे हे सुद्धा अशा ना तशा तऱ्हेचा आनंद उपभोगत असतात. आता यासाठी एक 27/6/2006 या दरम्यान साक्षात्कारातून प्रसवलेले काव्य आहे आणि ते मेघवृष्टीमध्ये पान 276 व 277 आहे आणि आत्मोपनिषद मध्ये ते पान 55 वर आहे.
ते काव्य म्हणजे नेमकं काय आहे याचा गद्य अर्थ आधी समजून घ्या. हा जो किंचित नारायण आहे त्याला पूर्वी आपण एखाद्या पडक्या ओसाड वृक्ष अरसिक भावना शून्य ओबड धोबड खडकाळ गद्य माळासारखा होतो असे जाणवत होते. मात्र विद्यादेवीने मला म्हणजे या नारायणाला पसंती दिली. त्यामुळे आता हा जो खडकाळ किंवा वृक्ष दगडासारखा माळासारखा होता तोच खडकाळ वृक्ष नारायण दगडासारखा नारायण त्याच्यामध्ये आता अंतर्बाह्य परिवर्तन झाले. आणि हे अंतर्बाह्य परिवर्तन होताना त्या विद्यादेवीने म्हणजे सरस्वतीने तिच्याशी या नारायणाचा संबंध जोडला. म्हणजे सरस्वतीने नारायणाला पसंती दिली आणि या वृक्ष दगडासारखे असलेल्या नारायणाला तिने वर म्हणून वरले आणि तिच्या नादी लागून सरस्वतीने वरदेव म्हणून निवडल्यानंतर हा नारायण तिच्यासारखाच आता आर्द्र करुणाभावाने युक्त रसरशीत आणि चैतन्याचा उद्घोष करीत सतत वाहता प्रवाहित असतो. विशेष म्हणजे शारदा देवीने माझ्यासाठी म्हणजे या नारायणासाठी त्या संतांना आज्ञा दिली की त्यांनी माझ्या म्हणजे नारायणाच्या गाभाऱ्यात हृदयात नित्य वस्ती करावी. त्यामुळे ते संत मला म्हणजे या नारायणाला म्हणतात की हे भक्ता तुझ्या घरी हृदय मंदिरात नित्य वस्ती करण्यासाठी माता सरस्वतीच्या आज्ञेनुसार आम्ही आलो आहोत. आमचा सारा संत समुदाय दाटीवाटीने तुझ्या अंतरात हृदयाच्या राऊळात बसेल राहील. त्यामुळे तुला आता भिण्याचे काही कारणच उरले नाही. चैतन्य हेच अमृत अविनाशी आहे हे तू जाणलेस आणि सारे भेदभाव भ्रम मिथ्या खोटे असल्याची समज तुझ्या अंगी बांधली की गद्य पद्य हा भेदही भास आहे आणि केवळ आद्यच मूळ निराभास किंवा सत्य असल्याचे तुला उमजेल. असे हे आद्यच वंदनीय असून त्याचेच वेदांनी प्रतिपादन केले आहे ते तू सोडू नकोस असे संत मला म्हणजे या किंचित नारायणाला भक्ताला म्हणाले. सोडीना सोडीना असे त्यांनी मला बजावून सांगितले. मला आशीर्वाद देताना अगदी परस्पर स्पर्धा करून सर्व संत एकमुखाने मला आशीर्वाद देतात की तू खराखुरा आमचा भक्त असून आमची तुझ्यावर प्रीती जडली आहे. तुझ्या आमच्यातील हा मधुर प्रीतिभाव सर्वत्र दाटून भरून राहील. तुझ्या वाणीतून ती रसवती रसपूर्ण माता शारदा विद्येची देवता निरंतर सतत स्रवत वाहत प्रवाहित राहील. आता ते पद्य ऐका. वाणी तव रसवती शारदा वाहील होतो अवघा माळ वृक्ष खडक सरस्वती वरिले मजला घातली से माळ तिज संग आता बहु आर्द्र राही चैतन्य खळाळ फुलवित वाही शारदेने आज्ञा पिले येथ वस्ती करा म्हणून या आलो असू भक्ता तव घरा दाटी वाटी बसू आम्ही संत मांदी आळी नाभी नाभी आम्ही तव हृदय राहुळी चैतन्य अमृत जरी जाणतसी भेदभाव अवघे मिथ्या ओळखसी गद्य पद्य भास निराभास आद्य सोडीना सोडीना वंद्य वेद प्रतिपाद्य अहमिके संत मज आशीर्वदती तुची भक्त सखा जडनिसे प्रीती प्रीती भाव अवघा दाटून राहील वाणी तव रसवती शारदा वाहील वाणी तव रसवती शारदा वाहील. म्हणजे अशा या वृक्ष गद्य पूर्वी दगडच होता किंवा पूर्वी जो पाषाणच होता त्या पाषाणाला सुद्धा सरस्वतीने वरले आणि आशीर्वाद दिला आणि त्या पाषाणाला सुद्धा आता वाणी तव रसवती शारदा वाहील तुझ्या रसवती वाणीतून शारदा म्हणजे सरस्वती सदा सर्वदा वास करील तिचं वहन होईल आणि ती सरस्वती तुझ्या वाणीतून आलेली सर्वांना सुख समाधान देईल असं सांगून या वृक्ष खडकाळ गद्य अशा पाषाणवत असलेल्या नारायणाला सुद्धा आनंदाची प्राप्ती सरस्वतीच्या कृपेने झाली. याचा अर्थ एवढाच आहे माणूस
उच्च असो, नीच असो, क्षुद्र असो, प्रतिभावान असो, नव्हे अगदी तो दगड म्हणावा इतकाही जरी असला तरी दगडाचे सुद्धा या जीवनात येण्याचे प्रयोजन आनंदाची प्राप्ती हेच आहे. तेव्हा अशा अर्थाने जे जे व्यक्त होतं ते ते केवळ व्यक्त होऊन आनंदाची प्राप्ती करून घेण्यासाठीच व्यक्त होतं हे इथे सांगितलेलं आहे. म्हणून जीवांचा जन्म जीवनानंद उपभोगासाठीच असतो. असा हा जो या निरूपणाचा अर्थ आहे तो या पद्याने अधिक स्पष्ट आणि सत्य होऊ शकेल. सज्जन श्रोते हो, त्या निरूपणाच्या चिंतनात राहा आणि जीवनानंद भोगण्यासाठी सतत आतुर राहा. जीवनानंद भोगणे हा जीवनाचा, हा जिवंत असण्याचा आणि हाच या जगात येण्याचा मूळ हेतू आहे, परमेश्वरी हेतू आहे. त्याचा विसर पडू देऊ नका. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.